स्पर्धा तीव्र आहे, त्याच्यामुळे साधारणपणे माझ्या आकलनाप्रमाणे आत्तापर्यंतच्या की समसमान म्हणजे 24-24 जागा यायला पाहिजेत, परंतु ती स्पर्धा तीव्र असल्यामुळे एक 4-5 जागांचा परिणाम पण होऊ शकतो आणि तो परिणाम कोणावरती होईल तर हा परिणाम माझ्या आकलनाप्रमाणे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तिघांना पॉझिटिव्ह जाण्याची एक शक्यता आहे. म्हणजे 24चा आकडा त्यांचा साधारणपणे 30पर्यंत पण जाऊ शकतो आणि भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचा आकडा 24वरचा 17-18पर्यंत येऊ शकतो. या रेंजमध्ये एकूण महाराष्ट्राची स्पर्धा आत्ता सध्या रंगलेली आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये पुढच्या काळात काय फरक पडला तर चेंज पण होईल. आत्ताची लोकसभेची निवडणूक ही अशी झालेली आहे की त्यात एक मुद्दा कोणताही प्रभावी नाही, परंतु साधारणपणे आपण यादी केली तर एक 40 मुद्दे निघतात, परंतु त्यातही आपण म्हणालो की सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर ते एक 10 मुद्दे निघतात. त्यातला पहिला मुद्दा 1 नंबरला जाणारा म्हणजे नरेंद्र मोदी यांची लीडरशिप किंवा त्यांची भाषणे आणि त्यांचे एकूण संघटन करण्याचं कौशल्य. दुसरा मुद्दा ओबीसींचा आहे. ओबीसींचं संघटन हा एक दुसरा मुद्दा महाराष्ट्राबद्दलचा सातत्याने बोलला जात आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा समाजासाठीचं आरक्षणाचा. चौथा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण जो निर्माण झालेला आहे तो म्हणजे शेतीचा प्रश्न, म्हणजे शेतीला मिळणारा कर्ज, शेतीसाठी असणारं पाणी आणि शेतीचा माल परदेशी बाजारपेठेमध्ये जाणं वगैरे वगैरे लासलगावसारख्या भागातून बोललं जातं तो. आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा येतो तो युवकांचा आहे की युवकांच्या हाताला काम नाही, युवकांची भरती झालेली नाही आणि जर ती भरती झालीच तर त्याच्यामध्ये पेपर फुटी झाली. याच्यामुळे तरुणांमध्ये हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या व्यतिरिक्त पुढचे जे मुद्दे येतात ते साधारणपणे एक स्वाभिमानाचा येतो की जो उद्धव ठाकरे यांनी उठवलेला आहे. त्याच्यानंतर घरोघरी निर्माण झालेला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे एक शरद पवार जरी थकलेले असले तरी नव्याने पार्टी उभी करू शकतात, तरुणांना उभं करू शकतात. खुद्द देवेंद्र फडणवीस हा एक मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीसांकडे अनेक लोकांना संघटन करण्याचं, एकत्रित आणण्याचं कौशल्य आहे आणि प्रत्येक प्रदेशामध्ये स्वतःची एक कॅल्क्युलेशन्स आहेत. असे 10 मुद्दे तुम्ही एकत्रित केले तर तुम्हाला असं लक्षात येईल की तिथला उमेदवार हा कमीत कमी स्पर्धेत असतो. असे कोणते 10 मुद्दे एकाच उमेदवाराच्या बाजूने जुळलेत तो उमेदवार हा निर्णायक स्पर्धेतला मानता येईल असं माझं पर्सनल मत आहे. मला असं वाटतं की राजकारणाविषयी चीड निर्माण झाली असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी पार्टी फोडली त्यांच्या विरोधात लोक गेले असं म्हणायला पाहिजे. असं मी का म्हणतोय तर त्याचं कारण असं आहे, राजकारणाबद्दलची जर चीड निर्माण झाली तर लोकांनी मतदान करायला ते जाणार नाहीत. राजकारणाबद्दलची चीड निर्माण झाली तर लोकांना राजकारणापासून मिळणारे फायदे घेता येणार नाहीत आणि लोकांचं दैनंदिन जीवन राजकारणावरती बरंचसं डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही कोणतंही सेवा सेक्टर घेतला किंवा जिथं नोकऱ्यांचं क्षेत्र घेतलं किंवा शेतीला सबसिडी पाहिजे तरी ते सर्व राजकारणावरती डिपेंड आहे. याच्यामुळं राजकारणाबद्दल कोणतीही व्यक्ती नाराज नसते. नाराज कुणाबद्दल असते किंवा चीड कुणाबद्दल येते तर ज्या पार्टीमध्ये लोक असतात आणि त्या पार्टीमध्ये फूट होते आणि दोन्हीपैकी कोणाची बाजू घ्यावी याबद्दलची स्वतःचीच एक गफलत तयार होते किंवा पेचप्रसंग निर्माण होतात. ते लोक राजकारणाबद्दल मला चीड निर्माण झाली असं म्हणतात, परंतु टोटल राजकारणाबद्दल ते बोलत नाहीत तर ते त्यांच्या पर्सनल भूमिकेबद्दल बोलत असतात. अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे. म्हणून तर आपण नीट बारकाईनं पाहिलं तरी जरी खुद्द बारामतीतले लोक म्हणले आम्हाला राजकारणाबद्दल चीड निर्माण झाली तरीसुद्धा शरद पवारांच्या बाजूने लोक संघटित झालेत, अजित पवारांच्या बाजूने लोक संघटित झालेत. म्हणजे शेवटी राजकारण सोडून त्यांनी दिलेलं नाही, ते राजकारणात एकत्रित आलेतच. किंवा दुसरं उदाहरण उद्धव ठाकरे आणि भाजपबद्दलच्या देवेंद्र फडणवीसांबद्दलचं आपण म्हणालो तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्याही बाजूने लोक आलेत, संघटित झालेत आणि उद्धव ठाकरेंच्याही बाजूने झालेत. म्हणजे याचा अर्थ
लोक राजकारणाबद्दल बोलत नसतात, तर ते पर्सनली बोलतात असं दिसतं. राजकारणाबद्दलची हाव, अपेक्षा आणि ते राजकारण करायचंच मला आहे अशी त्यांच्यामध्ये अपेक्षा किंवा उमेद असतेच असं मला वाटतं. ही निवडणूक नेतेविरोधी जनता अशा स्वरूपात वळलेली आहे आणि हा तर्क किंवा माझा आहे, परंतु हा जर तर्क बरोबर निघाला तर मी सांगतो याच्यापेक्षासुद्धा निवडणुकीचे निकाल आणखीन आक्रमक लागण्याची शक्यता आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 30पेक्षासुद्धा जास्त जागा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या येऊ शकतील, परंतु त्याच्यात जनता उतरलेली असेल तर, आणि जनता उतरलेली आहे असे 1-2 ठिकाणी पुरावे मिळलेले आहेत. म्हणजे खुद्द जनताच म्हणते की कोण उमेदवार आहे आम्हाला माहीत नाही, परंतु महाराष्ट्राचे झालेले आम्हाला स्वाभिमान जपायचा आहे. इथं जनता नावाची एक गोष्ट वर्कआउट होते.